श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. 19 तारखेला प्रत्येकाच्या घरी आपले लाडके गणपती बाप्पा हे आले आहेत आणि आता गुरुवारी 28 सप्टेंबरला आपले गणपती बाप्पांचे आपल्याला विसर्जन हे करायचे आहे. आणि गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपल्याला कोणते 2 मंत्र आहेत ते म्हणायचे आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे 2 मंत्र म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे. या 2 मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही विसर्जन करताना म्हणू शकतात. आजचा हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 19 सप्टेंबरला आपण प्रत्येकाने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही आपल्या घरी केली आहे. कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाकडे 5 दिवसांचा, कोणाकडे 7 दिवसांचा, कोणाकडे 9 दिवसांचा, तर काहींकडे पूर्ण 10 दिवसांचे गणपती बाप्पा हे असतात. ज्यांच्या कुलाचाराप्रमाणे प्रथा असते त्यानुसार ते गणपती बाप्पा हे आपल्या घरी विराजमान करत असतात. पण आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी बऱ्याच जणांकडचे गणपती बाप्पांचे विसर्जन हे होणार आहे. तर गणपती बाप्पांचे विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण आता हे जाणून घेऊया आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे. गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांच्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठाही करत असतो. तसंच आपल्याला त्यांचं विसर्जनसुद्धा अगदी शांतपणे आणि व्यवस्थित असं करायचं असतं. गणपती बाप्पांचे विसर्जन करताना मी जे तुम्हाला 2 मंत्र सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कुठलाही एक मंत्र म्हणून जर गणपती बाप्पांचे विसर्जन केले तर गणपती बाप्पा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तुमच्या घरामध्ये सुखशांती सुखशांतीचा आशीर्वाद तुम्हाला देऊन जातील. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात ज्या काही नकारात्मकतेच्या गोष्टी असतील, तुमची जी दुःखं असतील ते त्यांच्यासोबत घेऊन जातील आणि तुम्हाला गणपती बाप्पांचा भरभरून असा आशीर्वाद मिळेल आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील. या 10 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची अगदी भक्तिभावाने पूजा अर्चाही करत असतो, त्याचप्रमाणे त्यांचं विसर्जनसुद्धा आपल्याला करायचं असतं. अगदी भक्तिभावाने आणि शास्त्रानुसार आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन हे करायचे असते. विसर्जनाच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे, तर सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ वगैरे करून आपली सकाळची जी नित्यकर्म आहेत ती आटपून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला धूप लावायचं आहे. तसंच गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता हे अर्पण करायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचे आवडते दुर्वा आणि आवडते फूल जास्वंदाचा फूल हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हार घालायचा आहे. फुलांचा हार आपल्याला गणपती बाप्पांना घालायचा आहे. आणि आपण गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य आहे तो म्हणजे मोदक, त्याचा मोदकांचा आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाला विडा, सुपारी, सुट्टे पैसे हे आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाची आपल्याला अगदी मनोभावे आरती करायची आहे. तसंच मंत्रपुष्पांजलीसुद्धा आपल्याला म्हणायची आहे. गाईच्या तुपाचा आपण जो दिवा लावलेला असतो त्या दिव्याने ओवाळून आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि मंत्रपुष्पांजली म्हणताना आपण ज्या अक्षता आपल्या हातामध्ये घेतलेल्या असतील, मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यानंतर त्या अक्षता आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहे, वाहून द्यायचे आहे. याप्रमाणे आपण गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. तसंच आरतीसुद्धा करायची आहे. आणि जेव्हा आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन जाऊ तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला एका स्वच्छ वस्त्र अंथरलेल्या एका पाटावर ठेवायची आहे आणि ती विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांसोबत आपल्याला शिदोरीसुद्धा द्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आपण विसर्जनाच्या ठिकाणी नेल्यावरसुद्धा त्या ठिकाणी नेल्यानंतरही आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, पूजा करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन आपल्याला करायचे आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की गणपती बाप्पांना कुठलीही दुखापत होणार नाही, मूर्तीची कुठलीही हानी होणार नाही. आणि विसर्जन करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे. पहिला मंत्र आहे तो असा: यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकामसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. हा पहिला मंत्र आहे. आणि दुसरा मंत्र आहे गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थानी परमेश्वर मम पूजा गृहीत मेवां पुनरागमनाय च. हा दुसरा मंत्र आहे. यापैकी तुम्ही या 2 मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र म्हणून तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन हे करायचे आहे. हे दोन्ही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देईल. तर याप्रमाणे गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल मी तुम्हाला छोटीशी अशी माहिती दिली आहे. माहिती छोटीशी आहे पण अतिशय उपयुक्त अशी आहे. आणि हा मंत्र म्हणूनच तुम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन हे करा. यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांचा भरभरून असा आशीर्वाद मिळेल.
मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि आजचा हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।